Virar. JD and Company team Sriram Virar. Thank you, DJ. Welcome, Sriram Virar team and senior coach आदरणीय धवन सर, वेलकम। और श्रीराम विराट टीम को टक्कर देने आ रही है आपके सामने उनकी तरह ही बलवान और जोश और जुनून के साथ खेलने वाली टीम गांव देवी कबड्डी संघ खड़कोली। And over to Adwar Shelar is पालघर डिस्ट्रिक्ट की स्वीट वॉइस कबड्डी की आवाज। खूप चांगलं समालोचन ज्यांचं महाराष्ट्रात गाजतंय आणि पालघर जिल्ह्याची यापुढची जबाबदारी अद्वर शेलार यांच्या आवाजाने मात्र घेतली जाणार आहे। कंटिन्यू प्लीज, वेलकम। मॅचकडे जाऊयात। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते। एका बाजूने आपण गावदेवी खडकोली टीम पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने श्रीराम विरार। या हंगामामध्ये झालेली शेवटची टूर्नामेंट बोरांडा येथे खूप चांगला परफॉर्मन्स श्रीराम विरार टीम कडनं बघायला मिळाला होता। 30 टीम मैदानामधून इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळते। आणि त्याच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता एका बाजूने आपण अनुभवाने संपन्न टीम पाहतोय तर दुसऱ्या बाजूने युवा खेळाडूंचा संच असलेली टीम गावदेवी खडकोली मैदानामधून इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळते। सुरुवात आपण रेड वरनं पाहतोय। रेडर चढाई करत असताना श्रीराम विराट टीम कडनं जयदीप उर्फ जेडी याला आपण रेड वरनं पाहतोय। अनुभवाने खूप सारा परिपूर्ण असलेला खेळाडू, बऱ्याच वर्षांचा या कबड्डी विश्वामधील ज्याच्याकडे अनुभव आहे त्याला आपण रेड वरनं पाहतोय। समोर 7च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना आत्ताच मॅचला सुरुवात झाली आणि याकरिता उपस्थित झालेले सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज आपण आहोत या पालघर जिल्ह्यातील सफाळे सिटी मध्ये आणि आपण श्री कुर्लाई चषक 2024 हा थरार या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय। त्याकरिता जे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन आहेत या संध्याकाळच्या सत्रापासून त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। पहिल्या गुणाची या ठिकाणी मात्र डिफेन्सच्या माध्यमातून कमाई केली जाते
आज श्रीराम विराट टीम संपूर्ण टीम मैदानामधनं इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. समोर जर का त्यांच्या पाहिलं आपण तर गावदेवी खडकोली अशी मॅच मैदानामधनं रंगत असताना एक सिंगल गुण श्रीराम विराट टीमच्या रेडरला या ठिकाणी पुन्हा एकदा डॅश करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल डॅश. खेळाडूला प्रांगणाच्या बाहेर जावं लागेल. जर्सी क्रमांक 15 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं त्याला आपण पाहतोय रेड करत असताना काय इथून पंच दर्शवत आहेत. मयूर पवार सर यांनी 2 गुण कळवलेत. मॅचच्या अगदी सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळ 5ची लीड 5ची बढत आहे श्रीराम विरार या टीमकडे. आणि आपण त्यांचा सुद्धा संघ पाहिला तर कंप्लीट टीम मैदानामधनं इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. प्रतीक जाधव अनुपस्थित आहे, संघासोबत आहेत, परंतु अजून मैदानामधनं इन ॲक्शन आपण त्यांना पाहत नाही आहोत. मोरांडा येथे खूप दर्जेदार खेळ ज्या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळालेला. तदनंतर सपोर्टिंग रेडर जर्सी क्रमांक 15 परिधान केलेला खेळाडू जो आपण या ठिकाणी रेडवरनं पाहतोय चढाई करत असताना रेडचा प्रयत्न करतोय. गावदेवी खडकोले टीम कडनं या ठिकाणी रेड जर्सी क्रमांक 02 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं आणि या ठिकाणी मात्र लोन ऑल आउट टीम गावदेवी खडकोली. 1+2 3 पॉइंट श्रीराम विरार 9 आणि 0. काही खेळता आलं नाहीये. पुन्हा एकदा रेडवरनं आपण JD यांना पाहतोय. जयदीप नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला पहिला पुकार. होळी माता डहाणू आणि ध्रुवशक्ती सफाळे. ध्रुवशक्ती सफाळे आणि होळी माता डहाणू दोन्ही टीमला पहिला पुकार. सिंगल पॉइंट श्रीराम विरार. चला बोथ टीम्स आपण खेळण्याच्या दृष्टीने वॉर्मअप करायला सुरुवात करायची आहे. 11-0 तब्बल जवळपास मॅचच्या सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी पाहिलं तर डेफिनेटली तब्बल 12 गुणांची बढत आहे. हो गया काय खड़ी जा रही है. ओ माय गॉड, यहाँ पे आ गए तात्या 2 रेडर. पहले तात्या थे उसकी यहाँ पे याद दिला दी इस रेडर ने. अब यहाँ पे रेड है, क्या होगा, क्या पॉइंट लेके जाएगा ये गावदेवी का रेडर. सामने श्रीराम विरार की यहाँ पे सीनियर टीम है. देखो डिफेंस कितना एडवांस आ रहा है, कॉन्फिडेंस के साथ है, क्योंकि यहाँ पे अटैक करेगा तो पीछे के डिफेंडर आ सकते हैं. ये भरोसा टीम के ऊपर हर खिलाड़ी के सामने होता है. प्रैक्टिस बेहतरीन लिए धवन सर ने इस टीम की. आज फिर एक बार 2018-19 की टीम नजर आती हुई और आराम के साथ एंकर होल्ड किया है. लोन नंतर पुन्हा एकदा त्या ताकदीनं लढा. समोरचे संघ सीनियर असतील पण येणारा रेडर तुमच्या सारखाच आहे. बघा तुमच्यासारखी उंची, तुमच्यासारखी हाईट, तशी तब्येत आहे. जर्सी क्रमांक 11. बघूया पॉइंट की पड काय घडेल. वाह पकडले टोसा. क्या बात आहे, करून दाखवाल. क्या बात आहे. टाळ्या पब्लिक, टाळी बजाव. एका नवोदित टीमचा कॉन्फिडंट पब्लिकच्या टाळ्या निवाडतो हे सफाळेकर दाखवत आहेत. अगदी कारण समोर सुद्धा सर तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये जेवढा चांगला जमेल तेवढा चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी गावदेवी खडकोली टीमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. गुणसंख्या पाहिली तर गुणांचं खातं खोललं गेलंय. 2-18-16 गुणांची बढत आहे. परंतु किती चांगल्या पद्धतीने ते खेळ या मॅचमधनं बघतील आणि मॅचमधनं करण्याचा प्रयत्न करतील यावरच मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. रेडचा प्रयत्न जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं समोर 6च्या डिफेन्समध्ये
आज मात्र सर श्रीराम विरार टीम तेवढ्या कंप्लीट डिफेन्स अटॅकनं मैदानामधनं इन ॲक्शन बघायला मिळते. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की 2018-19ची आठवण सर, आमच्या गावात बॅक टू बॅक 2 संडेला 2 टुर्नामेंट झाल्या होत्या आणि त्या दोन्ही टुर्नामेंट 2019 या साली झालेल्या आणि श्रीराम विरार टीमने त्या दोन्ही टुर्नामेंटमध्ये वन साइड मात्र फायनल घेतलेली. कारण तेवढी ताकद आणि तेवढा सुंदर खेळ आज सुद्धा त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत. और यहाँ पे सूरज केनी का जलवा देखो, टो टच करके आए, क्या फिटनेस है. आज भी 3 साल कोर्ट से बाहर थे, फिर एक बार वापसी करते हुए सूरज की यहाँ पे रेड सक्सेसफुल. अगदी सर डाव्या कोपऱ्यामधील जो खेळाडू होता लेफ्ट इनचा खेळाडू तो थोडेसे ॲडव्हान्स आलेले आणि ॲडव्हान्स आल्या एक संधी मिळाली टो टच करण्याची आणि लगेचच त्यामध्ये यश सुद्धा आलंय. राऊंडर किक मारण्याचा प्रयत्न मधोमध जाऊन मात्र जर्सी क्रमांक 01 जो आपण मधल्या टर्नच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूला पाहतोय ज्याने आतापर्यंत खूप दर्जेदार टॅकल केलेत. अभी यहाँ पे तात्या 2 रेडर रेड पे आया है. आतिश तात्या पहले सीनियर रेडर थे और उनके याद दिलाते हुए ये रेडर उनकी तरह हाइट है, उनकी तरह छलांग लगाते हैं, स्पीड के साथ रेड करते हैं. तात्या भी देखते हैं कि यहाँ पे कमाल का रेडर, देखो तात्या 2 रेडर आ गया विरार का. अपनी खूबी के साथ अपनी पहचान होती है. तर ठाणे जिल्ह्यामध्ये सूरज पाटील म्हणा तर कोण ओळखणार नाही, टोसा सांगाल तर लगेच ओळखतील. प्रिंस, क्या नाम है तात्या 2 का, नाम है प्रिंस, यानी कि कबड्डी का राजा. इस बार रेड खत्म, रेड राइट कॉर्नर में रेड बकलाई के पास रेड कर रहा है. इस बार रेड छोटा फटाका परचूट का प्रयास है. 2-2 की चेन, यहाँ पे क्या आक्रामकता दिखाएंगे. बघूया पॉइंट कीपर काय घडेल. सुरुवात लागली उजव्या कोपऱ्याकडनं डावा कोपऱ्यामध्ये. पॉइंट कीपर प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावर खेळलेले आहेत. थर्ड रेड डू ऑर डाय. जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं आणि गावदेवी खडकोली टीमच्या समोर रेड करत असताना काय म्हणाल, आयोजनाबद्दल काय म्हणाल. कारण मागे वाडा या ठिकाणी जी स्पर्धा आली होती 55,000 फर्स्ट प्राइज ट्रॉफी आयोजन करण्यात आली होती. त्यानंतर बघितले आपण तर बोईसर या ठिकाणी मोठी स्पर्धा आली. त्यानंतर अगदी बघितलं आपण तर भाईंदर या ठिकाणी ती स्पर्धेला गेलो, ती स्पर्धा बघितली आपण. त्यानंतर बघितले आपण तर नायगाव या ठिकाणी मागच्या वर्षी स्पर्धा झाली होती. अगदी चांगले सरांनी बिकट आयोजन केलं होतं. या वर्षीचं आयोजन दरवर्षीप्रमाणे अगदी कुर्लाई सफाई चषक मात्र होत असतं. विशाल पाटील एक चांगले प्रेमळ व्यक्तिमत्व, तेवढा दरारा सुद्धा त्यांचा आहे. तर या आयोजनाबद्दल काय म्हणाल. अगदी सुंदर आयोजन सर या ठिकाणी बघायला मिळतंय. सातत्याने आपण उल्लेख करत असतो विशाल पाटील म्हटलं की कबड्डीवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. पुढच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना अनेक टुर्नामेंटमध्ये पाहत असतो. त्यांचा संघ असू द्या सोबत नेहमी येत असतात आणि आज मात्र त्यांच्या या नगरीमध्ये आपल्याला सर त्यांनी समालोचन करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित केले आणि मी माझं हे पहिलं वर्ष या ठिकाणी आलोय. तुम्ही गेली 2 वर्ष येत आहेत. अगदी खूप सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण यशस्वी स्पर्धा गेल्या दोन पर्वामध्ये यशस्वी स्पर्धा आणि तिसऱ्या पर्वाकडे आपण वाटचाल केली आणि त्या तिसऱ्या पर्वाकडे वाटचाल करत असताना कालच्या दिवसामध्ये खूप सुंदर खेळ या मैदानावर आपल्याला बघायला मिळाला. स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो, परंतु आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते. खूप आनंद वाटते कारण बऱ्याच काळानंतर जवळपास आचारसंहितेमध्ये सर्व स्पर्धा ऑर्गनाईज केली. सफाळी नगरीमध्ये संख्येनं प्रेक्षक संध्याकाळच्या 17 जॉईन झाले. बघा IPL ची मॅच चालू प्रेक्षक म्हणून आम्ही म्हणतो प्रेक्षक आहेत म्हणून स्पर्धेला शोभा आहे आणि उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक या सर्वांचा आपण स्वागत करतो. नक्कीच म्हणतात ना चंदू शेट्टीचं नेहमी म्हणतो आपण क्रिकेट समालोचन करत असताना की महाराष्ट्राचे प्रेक्षक जरी क्रिकेटवर अफाट प्रेम करतात परंतु या कबड्डीला हृदयामध्ये ठेवतात आणि या ठिकाणी हे प्रेक्षक आणि आम्हाला कबड्डी बघायची आहे. कबड्डी बघता बघताना आम्हाला IPL सुद्धा मोबाईल बघायचं आहे आणि ते काही निघले ते सुद्धा ते खेळायचं आहे. हे बसून सुद्धा होऊ शकते आणि म्हणून वायफाय फ्री ठेवण्यात आलेला आहे. रेडवरनं आपण पाहतोय 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं समोर 7चा डिफेन्स आहे. बघा सर डिफेन्स किती ॲडव्हान्स आज बघायला मिळतोय श्रीराम विरार या टीमचा.
काय म्हणणार अद्वर, तुम्ही ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धा केल्यात, या पालघर जिल्ह्याच्या बहुतेक स्पर्धा तुम्ही आमच्यासोबत केलेल्या आहेत. नवे नवे तर वाडा सिटी असतील त्या स्पर्धा तुम्ही केलेल्या आहेत, त्याचबरोबर बोरांडेची स्पर्धा असेल सदा पाटील यांची नुकतीच झालेली, त्याबरोबर विक्रमगड तालुक्यात स्पर्धा करतायत. तर या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? या स्पर्धेकरता तुम्हाला खास विशाल पाटील यांनी मला म्हटलं की अद्वर शेलार मेरे को मागताय. अद्वर शेलार तुम्हाला या ठिकाणी रातोरात बोलण्यात आलं, तुम्ही खाली येते तर कळलं की अद्वर शेलार ठाण्यावरून वाड्याला आलेले आहेत आणि या स्पर्धेकरता तुम्हाला खास बोललंय, काय म्हणाल? अगदी सर, मी एक गोष्ट कॉन्फिडन्सनी सांगू शकतो की या हंगामातील आत्तापर्यंतची पाहिलेलं सर्वात देखणं आयोजन आज सफाळा या नगरीमध्ये बघायला क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या वाजवायचे, जोरदार टाळ्या कुर्लाई चषकसाठी. कारण सर आपण कंटिन्यू स्पर्धा करत होतो कबड्डीच्या, परंतु इतकं देखणं आयोजन आतापर्यंत या हंगामात कुठेही बघायला मिळालेलं नव्हतं आणि ती मात्र स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे विशाल पाटील आणि त्यांची संपूर्ण कुर्लाई सफाळे ही टीम यांच्या माध्यमातून. वाह क्या बात है, कमाल का यहाँ पे रेडर आ गया है. अब क्या होगा इस रेड में? पॉइंट से आगे विरार, लेकिन यहाँ पे बोलबाला भी होने लगा है गावदेवी टीम का. बारक्याचं कसं काम आहे, टोशात टोसा, हलक्यात घेऊच नका, चिवट येती. यहाँ पे रोमहर्षक मैच देखती हुई दुनिया, कमाल का यहाँ पे प्रदर्शन. श्रीराम विराट टीम बहुत पॉइंट से आगे जा चुकी है. नक्कीच कबड्डी म्हटल्यानंतर इंजुर्डपणा, दुखापतग्रस्त होणं, रिस्क होणं या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्यातून खेळाडू घडत आहेत. कबड्डी खेळणारा प्रत्येक खेळाडू आपल्या कोचच्या प्रत्येक सूचना पाळत असतो. विशाल पाटील असंही व्यक्तिमत्व आहे, दिसायला साधा असला तरी सुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा प्रो कबड्डी हलवून टाकलेली आहे. दबंग कोच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली की मी माझा पालघर जिल्हा या महाराष्ट्राच्या युवा प्रो कबड्डी पुणे स्टेडियममध्ये माझी टीम फायनल खेळणार हे त्यानं करून दाखवलं आणि द्वितीय विजेता पालघर जिल्हा मात्र ठरला. आणि अवघ्या जगानं बघितलं की पालघर जिल्ह्याच्या कबड्डीची ताकद काय. माणूस दिसतोय साधा, परंतु महाराष्ट्रात नाव पालघर जिल्ह्याचे दबंग कोच विशाल पाटील आहेत, त्यांचा नाद कोणी करायचा नाही. अगदी सुंदररित्या या ठिकाणी मात्र एक सिंगल गुणाची कमाई करून आपल्या माघारी परतलाय जो आपण रेडर पाहिला. सूरज केणे एका बाजूने सर गोरसाई संघाचा खेळाडू, क्रिकेट विश्वातील सूरज केणे एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आज त्याच नावातील खेळाडू आपण श्रीराम विरार टीमकडनं बिलॉंग करत असताना तोही अष्टपैलू मात्र या कबड्डीच्या मैदानावर. नक्कीच सूरज केणी म्हटल्यानंतर गोरसाईची आठवण, सूरज केणी म्हटल्यानंतर श्रीराम विरार कबड्डी टीमची असून त्यामध्ये भावेश पवार त्यांच्या टीममध्ये क्रिकेटच्या टीममध्ये आहे, तर इथे JD श्रीराम विराटच्या टीममध्ये आहे. तिथे बघितलं आपण तर भावेश पवार नंतर सूरज केणी नंतर पवन केणी, A1 पवन म्हणून त्यांची ओळख आहे. तर या ठिकाणी या मॅचमध्ये लोखंडे आज नाही आहेत, त्यांनी खूप फॅन फॉलोअर बनवलेले आहेत. का आहे लोखंडे? पाटील नेटवर्क 1 लाख सबस्क्रायबर ज्या चॅनलनं माझा संपादित केले, म्हणजे अगदी बघितलं आपण तर पाटील नेटवर्कचा क्रिकेट विश्वामध्ये बोलबाला आहे. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करतात आणि पालघर म्हटल्यानंतर सावली क्रिएशन असेल, पाटील नेटवर्क असेल, असे अनेक चॅनल असतील ज्यामध्ये आमचं सूरज स्टार न्यूज नेटवर्क सध्या चांगलं प्रचलित होत आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि पाटील नेटवर्कनं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं छान लावलेले आहेत. अद्वर या सगळ्या कबड्डी रसिकांबद्दल काय म्हणशील? एक ऑब्झर्व केले का या ठिकाणी वयोवृद्ध काका सुद्धा येत आहेत ज्यांना क्रिकेट आवडतं आहे, परंतु आज त्यांना कबड्डी बघायची आहे. या ठिकाणी महिला वर्ग आलेले आहेत, आपलं घरचं स्वयंपाक करून कुटुंबाला या ठिकाणी आदेश देऊन आलेत, अहो आज कबड्डी बघणार बरं का? तरी म्हटलं चालेल, आमची IPLची मॅच आहे. अगदी, कारण सर सातत्याने ही गोष्ट आपल्याला बघायला मिळत असते कबड्डी विश्वामध्ये. कारण वाह क्या बात आहे, या ठिकाणी जमचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यातील खेळाडूच्या डोक्यावरनं. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे बाकी.
होळी माता डहाणू ध्रुव शक्ती सफाळे आपल्याला खेळल्या दृष्टीने दुसरा पुकार, अंतिम पुकार, दुसरा पुकार देऊन कधी झालेला आहे. हा निर्णायक शेवटचा अंतिम पुकार आहे. दोन्ही एंट्री गेट जवळ या. ध्रुव शक्ती सफाळे आणि होळी माता डहाणू. पॉइंट की पकड़ काय खड़े, सूरज किनी का जलवा, इस बार रेड क्या पॉइंट लेके जाएगा ये बंदा. पकडून दाखवतील का, करून दाखवतील का की आमच्याती रग आहे, रग दाखवावी लागते, जग पाहत आहे. आणि सूरज या ठिकाणी छातील दिमाग वापरताना अंदाज बांधून माघारी परततायत. एक चांगला फिटनेस वाला खेळाडू म्हणून ओळख आहे या जिल्ह्यात या खेळाडूची. आता मात्र खतरनाक रायडर बघा कशा पद्धतीने हेअरस्टाईल. पुष्पा कॉपी बुक सावकाश आला. तुमच्या तोला मोलाचा रेडर आलेले आहेत. मागच्या रेडला त्यांना पकडलं होतं, पकडून दाखवलं होतं. हा असतो यो असतो धरा याला, या मनातील आवाजाला तुम्ही साक्षात्कार बनवा. आणि इथे मात्र घाई केली आहे, अतताईपणा पॉइंट देऊन जाईल. आला खतरनाक रेडर येतो या ठिकाणी. संत मंद मंद पावलांनी आक्रमक पवित्रा धोरण या ठिकाणी मात्र स्वीकारेल का. चिवट मनाचा या ठिकाणी मात्र खेळाडू आहे ध्येयष्टी चिवट. वाह काय जबरदस्त पॉइंट काढण्याच्या आक्रमक हेतूने. पवित्रा तर जोरदार आहे, जलद गतीने या ठिकाणी दोन्ही कॉर्नर हलवतोय. बोनस अटेम्प्टचा प्रयत्न, खोलवर नाही आणि इथे सावकाश. लगातार जीडीने मात्र टॅकल पॉइंट घेतलेले आहेत. सामना जिंकलाय श्रीराम विराट टीमचा. अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक या ठिकाणी गावदेवी टीम खडकोली. वेलकम डीजे. डोंगराला